अहो तुम्ही डब्बाच विसरलात. अरे हो हो, विसरलोच की. पण मी कशी विसरू देईन. घ्या. थँक्यू. सर तुम्ही अजून काहीतरी विसरताय असं नाही वाटत का तुम्हाला? हो आठवतंय ना. काय? तू आय मीन मला असं म्हणायचं होतं की हा माझी पीए तर घरीच राहिली म्हणून असं म्हटलंय मी. ती नाही येणार आज. का? तिने लीव साठी अप्लाय केलं होतं का? हे बघ तिने असं सारख्या सारख्या सुट्ट्या मारलेल्या मी खपून घेणार नाही. नाही घेणार ती सारखी सारखी सुट्ट्या. आणि तसंही ती विनाकारण काही सुट्ट्या घेतच नाही. ती कारण व्यवस्थित सांगायला तुम्हाला नंतर. पण तुम्ही ते सोडा ना आता. अजून काय विसरला आहात का तुम्ही? नाही मी काही विसरत नाहीये. मला तर असं वाटतंय की तुम्ही काहीतरी विसरलेत. तुला काय विसरभोळा वाटतो का तुम्ही? हो. काय? तसं नाही सर, पण तुम्ही जरा बदलले आहात असं नाही वाटत का तुम्हाला? आणि असं का वाटतंय तुला? नाही ते तुम्ही बघा ना, 5 मिनिटं उशीर झालाय तुम्हाला. तुम्हाला तर उशीर झालेला अजिबात चालत नव्हता ना. जा बरं, खूप उशीर झालाय. हो 1 मिनिट. पण मी विसरत काय होतो ते तर काही सांगितलंच नाही तू. काहीच नाही. मी तर तुमची मस्करी करत होते. आणि तू पण ना. काय झालं? काही विसरला आहात का अजून? मला विसरभोळा म्हणतेस आणि तूच काहीतरी विसरतेस. मी काय विसरले? काय विसरले म्हणजे? तू बाय केल्याशिवाय कसं जाणार आहे मी? आता हे काय नवीन? नवीन वगैरे काही नाहीये. तू बघितलं नाहीयेस का ते टीव्ही सिरियल्स मध्ये किंवा फिल्म्स मध्ये हिरो जेव्हा जात असतो तेव्हा त्याची हिरोईन त्याला बाय करते. मग ती त्याची बायको असते. मी काय बायको आहे का तुमची? पण मैत्रीण तर आहेस ना. मैत्रीण म्हणून कर ना बाय. आता मैत्रीण म्हणून कसं बाय करणार? कसं बाय करायचं म्हणजे? हे बघ मला काय माहित नाही. तुला जसं जमेल तसं कर. पण तू बाय केल्याशिवाय मी इथून जाणार नाहीये एवढं नक्की. ठीक आहे, आता जसं जमतंय तसं करते. बाय इंद्रजीत सर. बाय. 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 आणि बुवा दोघं एकत्र कसे पोचले? इंद्राने जर का याला पाहिलं ना तर घरी पाठवून देईल. सगळं प्लॅन पुन्हा फ्लॉप होईल. नशीब याने पाहिलं नाही बुवाला. नशीब चांगलं दिसतंय. नमस्कार साहेब. मला वाटलं बंगल्यावरनं गाडी न्यायची. तुम्ही तर इकडे फॅक्टरीत बोलावलं. नाही, आपल्या जुन्या गाड्या आपण इथेच ठेवतो ना. हा हा या.
चल. जुनी गाडी आपली बंद आहे बरेच दिवस झाले. बुवा तुम्ही लक्ष घालून नीट सर्व्हिसिंग करून घ्या. होय साहेब. तुम्हाला एका गाडीला डॅश द्यायचे आणि त्या कामाचं तुम्हाला 10 लाख रुपये मिळतील. इतर 30 गाड्या. बुवा ठीक आहेत ना? ठीक आहे. ही गाडी हो आपलीच आहे. हा जरा जुनी झाली आहे, वापरात नाहीये, म्हणून बुवा तुम्ही लक्ष घालून नीट सर्व्हिसिंग करून घ्या. शेवटची कधी बरे वापरली होती? हा आपल्या इंदिरा राणीच्या लग्नात वापरली होती. इंद्राच घेऊन आला होता. बुवा काय झालं, जमेल ना?